वार्ता डिजिटल न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। बघूया अर्धापूर तालुक्यातील येळेगाव येथील कपाटे कुटुंबियांना दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने खा. वसंतराव चव्हाण यांच्या हस्ते 51,000 रुपयाची आर्थिक मदत। अर्धापूर तालुक्यातील मौजे येळेगाव येथील रहिवासी मध्यम संजय कपाटे यांनी दि. 5 ऑगस्ट 2024 रोजी आत्महत्या केली असल्याची घटना घडली आहे। या घटनेची माहिती येळेगाव येथील गावकऱ्यांनी भोकर विधानसभेतील सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांना दिली असता दि. 9 ऑगस्ट 2024 रोजी दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने नांदेड जिल्ह्याचे खा. वसंतराव चव्हाण यांच्या हस्ते कपाटे पीडित कुटुंबियांना 51,000 रुपयाची आर्थिक मदत केली। यावेळी उपस्थित जिल्हा अध्यक्ष बी.आर. कदम, जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब पाटील रावणगावकर, पप्पू पाटील कोंडेकर, माननीय सभापती मिर्झा पप्पू बेग, काँग्रेस जिल्हा प्रवक्ता सुभाष लोणे, तसेच तालुका प्रमुख संतोष पाटील कपाटे, माजी उपसभापती अशोक पाटील कपाटे, शेख पठाण, पत्रकार गुणवंत विरकर, माजी सरपंच बाबूराव कपाटे, सदाशिव कपाटे, खुस कपाटे, मदन कपाटे, कार्यकर्ते व गावातील नागरिक उपस्थित होते। आमच्या चॅनलला आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब, बेल आयकॉनला दाबा आणि कमेंट करायला विसरू नका। अर्धापूर महाराष्ट्र। या साइडला हे मुलगी आहे केले हा लेकरू छोटे काय त्यांना टेन्शन होतं एकदम काय मराठा जरांगी पाटलामुळे त्यांचा विषय झाला साथ देणं झाले विषय गेल्या वर्षी माझ्याकडे होता हो 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 गेल्या वर्षी त्याने 5-6 महिने केला शिकलेला होता त्यांचं म्हणा बँकेत कुठं तरी नोकरी लागला होता ते म्हणजे अशी पुढे आधारच पाहिजे मला उडके बँकेत अर्ज मागवला त्या ह्याच्यात बस्तीला बघा आपण तिथं काय बँकेमध्ये 10वी झाली टाईप वगैरे वेबसाइट देतो उद्या अर्ज मागवले त्या ठिकाणी तुम्हाला काही व्यक्ती ग्रॅज्युएशन आहे काही हरकत नाही मी असे रामगावकर साहेब आम्ही तिकडे बघा ते 51,000 रुपये काही मदत पुरी नाही नंतर काहीतरी मदत करावी पाटील बँकेचं ते करू आमची आज येळेगाव या ठिकाणी काही दिवसापूर्वी दुःखद घटना घडली। एक कार्यकर्ता श्याम कपाटे यांनी काही अडचणीमुळे जीवनाला कंटाळून आत्महत्या केली। तर योग चांगला कार्यकर्ता, काही कारण असू शकतील त्याच्या मागे। आज गेल्यानंतर त्याचं कुटुंब उघड्यावर पडलं। एक लहान मुलगा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी त्यांना आर्थिक मदत असावी या उद्देशानं या ठिकाणी आम्ही भेट दिलो। मी असेल, पप्पू पाटील कोंडेकर असतील, बी.आर. काका असतील, रावणगावकर साहेब असतील आणि इतर कार्यकर्ते सगळे मंडळी, आम्ही गावचे सरपंच आहेत, या ठिकाणी आलोत, त्यांचं सांत्वन केलं। भविष्यामध्ये काहीतरी आर्थिक मदत मिळावी या दृष्टीने माननीय ढगे पाटील यांनी या ठिकाणी
त्यांना 51,000 रुपयाची मदत दिली आणि आम्ही आश्वासन दिलं येणाऱ्या काळामध्ये काही सहकारी तत्वावर या ठिकाणी भरत्या होणार, बँक असेल, इतर ठिकाणी असेल, मी असेल, रावणगावकर साहेब असतील, पप्पू पाटील कोंडेकर असतील, की त्या मुलीला त्या ठिकाणी नोकरी देण्याच्या दृष्टीने आम्ही आश्वासन दिलं.